नमस्कार मंडळी, वेलकम टू द थर्ड वॉक फोटोलॉग. काय म्हणते तर आज मी तुम्हाला दाखवणार एक जेई एस्पिरंटचा दिवस कसा असतो, म्हणजे जेई एस्पिरंट एक दिवस कसा काढतो ॲज अ जेई स्टुडंट. तर चला आपण बघूया. आता मी निघालो क्लाससाठी. इकडे वॉटर लॉगिंग एवढी आहे ना, त्रास खूप होतो. तर काही आता स्टेशन पोहोचलेलो आहे मी, आणि आपल्याला आहे ट्रेन 10:35ची. इकडून सुटते. लवकर येतो मी, थोडं काही करायला आवडत पण नाही. आपला क्लास आहे 12 ते 2 CDS सेशन असेल. CDS म्हणजे कॉम्पिटन्स डेव्हलपमेंट सेशन. आणि मग त्याच्यानंतर 2 ते 4 पुन्हा एक लेक्चर असेल. मग 4 ते काहीतरी 4 ते 5:15 वाटते एक लेक्चर. आणि मग 5:15 ते 5:30 एक ब्रेक. 5:15 ते 5:30च्या ब्रेक नंतर मग आपल्याला एक 5:30 ते 6:45 एक लेक्चर आहे. आता अजून बरेच जण आहेत. आम्ही टोटल 16 जण आहेत. 16 जण. आता बघू कसं जाता दिवस, दाखवतो तुम्हाला. ब्रेकमध्ये आपण आता भेटू. ट्रेनजवळ भेटू. चला आता. और कितनी करूँगा मैं तुझसे छोटा हूँ. मित्रांनो, आता पोचलेलं आहे आपण भोसर स्टेशनला. आपल्या क्लासेसच्या ठिकाणी गर्दी दाखवली. गर्दी एवढी नाही झाली, रोज असते तेवढीच. आणि आता बघ गर्दी. तर गाईज आता आम्ही सुटलेले आहेत क्लासमधून आणि आता चालले घरी. मध्ये काय ब्लॉग करू नाही शकलो कारण की 15 मिनिटाचाच ब्रेक होता. आणि 15 मिनिटाच्या ब्रेकमध्ये पण तिथे मोजून आम्ही काय खाली गेले, थोडं खाल्लं पिलं आणि मग निघाले तिकडून. आणि पटकन सर पण येऊन राहिलेले. तिकडे ब्लॉग पण काय करू, आणि दाखवण्यासारखं क्लासमध्ये काय नाही. क्लासचा होता. चाललेत. पुन्हा ट्रेन पकडायची आहे. 7:07ची ठाणे लोकल आहे. ती चर्चगेटवरून येते. आणि तुम्हाला इकडली गर्दी दाखवतो कशी आहे ती बघा.
आहे.